बाय द वे मला सांगा, किती लोकांना पैशामुळे स्ट्रेस येतोय? कमी आहे किंवा जास्त येतोय, राहत नाहीये, उरत नाहीये, किंवा फ्युचरचे गोल्स प्लॅन नाहीये, कुठे इन्व्हेस्ट करायचा तो प्रॉब्लेम आहे. बरं, ते केलंय, त्याच्यानंतर बाजूचा मित्र पण येऊन सांगतोय गाडगे सरांनी तुला दिलेला प्लॅन चुकीचा आहे. ज्याच्याकडे प्लॅनच नाही, माइट बी तुमचे डॉक्टर साहेब म्हणतील की अरे हे फॉलो कर. डिस्ट्रॅक्शन. आणि तुम्ही 10 वर्ष सलग एका प्लॅनला फॉलोच नाही करू शकत, विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. किंवा 10 वर्ष इन शॉर्ट एका इन्व्हेस्टमेंटला फॉलो नाही करू शकत. रिझन, प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशन स्कूल कॉलेजमध्ये मिसिंग आहे. युनिव्हर्सिटी आपल्याला मॅनेजमेंट आणि ग्रोथ कशी करायची बिलकुल शिकवत नाही. एज्युकेशन सिस्टीम का अस्तित्वात आहे? एज्युकेशन सिस्टीमला वेल्दी लोक क्रिएट करायचे नाही, का नाही करायचे? याच्यासाठी अस्तित्वात आहे. वेल्दी, इम्पॉवर्ड, इंडिपेंडेंट थिंकर क्रिएट करायचे एज्युकेशन सिस्टीमला. एज्युकेशन सिस्टीमला लेबरर्स क्रिएट करायचे जे डिपेंड राहतील गव्हर्नमेंट वरती, जे डिपेंड राहतील कॅपिटलिस्ट वरती, जे डिपेंड राहतील कॉर्पोरेशन वरती. दिस इज द स्कीम एक्झॅक्टली. तरी पण आपण या स्कीमचे बळी पडतोय. आपल्या मुलांना तिथे आपण हायर एज्युकेशनसाठी या स्कीम मध्ये बळी पडतोय. मुद्दा तो नाहीये, माझं कन्सर्न ते नाही की मुलांना शिकू नका किंवा जास्त त्यांच्यावरती एज्युकेशनसाठी खर्च करू नका. मुद्दा हा आहे की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं फार गरजेचं आहे. एज्युकेशन सिस्टीम फक्त त्याच लोकांना कंट्रोल करते जे फायनान्शियल स्ट्रगल करतात. फायनान्शियल फ्री असलेल्या व्यक्तीला बिलकुल ट्रॅप मध्ये आणते. आणि म्हणून तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचे त्याचं रिझन आहे, भारतामध्ये 95% भारतीय जे रिटायर्ड होतात ना, 1 कोटीचं पण त्यांच्याकडे रिटायरमेंट कॉर्पस नाही. आज 1 कोटीचं कॉर्पस मध्ये 12% जर बघितले, ₹1,00,000 महिन्याला येतं. सिनियर सिटीजन आहेत आपल्या घरामध्ये, ₹1,00,000 त्यांना पेन्शन मिळते. ₹1,00,000 तर लागतातच ना जास्त वर्ष जगण्यासाठी. तर कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या की वेल्थ तुम्हाला का क्रिएट करायचे, क्रिएशन का करायचं, आणि त्यानंतर स्ट्रॅटेजी फार सोपी आहे. इव्हन तुम्ही अमेरिका सारखा बलाढ्य देश बघितला, नंबर 1 इकॉनॉमी, तिकडे पण 50 मिलियन लोक असे आहेत रिटायरमेंट मध्ये जे बिलो पॉवर्टी मध्ये. अमेरिकेची सिच्युएशन ही, भारताची पण सिच्युएशन तीच आहे. आपण खूप जवळून आपल्याला स्कॅन नाही करत फायनान्शियल, हा प्रॉब्लेम आहे आपला. भीती वाटते आपल्याला स्कॅन केल्यावरती, पण स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली तुम्ही कुठे उभे आहात, तुम्हाला जायचं कुठे. हे काही फॅक्ट्स आहेत. वेल्थ क्रिएट करायचे म्हणजे डेफिनेशन काय वेल्थचं, ऍटलिस्ट कमीत कमी $1 मिलियन म्हणजे 8 कोटी. 8 कोटी का पाहिजे? कारण तुमच्या रिटायरमेंटसाठी लागतील 50-60 हजार रुपये. आज चला तुम्ही 60 वर्षाचे आहात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 60 इयर्सच्या आहात, आज तुम्ही 60 वर्षाचे आहात, रिटायर झालात, पुण्यामध्ये राहिला, तुम्हाला जे लाईफस्टाईल जगताय, महिन्याला किती पैसे लागतील? तर 50,000 रुपये जर खर्च तुमचा आहे महिन्याचा, आणि इथून 20 वर्षानंतर तुम्ही रिटायरमेंटसाठी कॉर्पस क्रिएट करताय, 60व्या वर्षी आहात, तर बेअर मिनिमम तुम्हाला 2.5 ते 2.25 कोटीची गरज आहे कम्फर्टेबल. हे फक्त एका गोलचं, आणि ते पण काही प्रॉब्लेम नाही झाला तर. आणि जर 85 वर्ष जगले, चुकून 5 वर्ष, आत्महत्या नाही करणार, राईट? तर 5 वर्षाची ऍडिशनल कॉस्ट आहे ना, ती जवळपास 4 कोटीपर्यंत जाईल. तो वेल्थचं डेफिनेशन काय? 3.5-4 कोटी फक्त रिटायरमेंटसाठी. खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल मला की रिटायरमेंटसाठी $500,000 तरी पाहिजे, 3.5 कोटी तरी पाहिजे. तुम्हाला इथे असलेली प्रत्येक व्यक्ती आहे पुढच्या 10 ते 15 वर्षांचं रिटायर होणार असेल, 20 वर्षांनी रिटायर व्हायचं असेल, 3 ते 3.5 कोटी रुपये तुमच्याकडे पाहिजेत. आणि ते पण इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स असे उचलता आले पाहिजे गरजेला. मिलेनियर फॅक्टर काय सांगतात? जगभरामध्ये 50 मिलियन मिलेनियर्स आहेत. म्हणजे आपल्या वर्ल्डची पॉप्युलेशन 8 बिलियन आहे. 8 बिलियन पॉप्युलेशनचा 0.64%च लोक वेल्दी आहेत. हा डेटा सांगतोय, हा विच इज क्रेडिट ससेसचा डेटा आहे. त्यानंतर बरेचसे असे रिसर्च आहेत. मेनली मला जर दाखवायचं झालं तर 86% मिलेनियर जे आहेत हे सेल्फ मेड मिलेनियर आहेत, जे वडिलोपार्जित संपत्ती नव्हती असे आहेत ते सेल्फ मेड मिलेनियर. जगभरामधल्या त्या 0.64% मधले 86% मिलेनियर जे आहेत ना, हे रस्त्यावरती गेलेले आणि रस्त्यावरून उठून मिलेनियर झालेले आहेत. आय होप सो आपण खूप चांगल्या पोझिशनमध्ये. म्हणजे मी सुरुवातीला काय म्हणालो की सुरुवातीचा 15-20 वर्षाचा काळ असतो ना, स्वतःच्या घरासाठी पुश करत असतो आपण. गैर नाहीये, बट इन्कम पण चेक करणं तितकंच गरजेचं आहे. तर 86% मल्टी मिलियनर या पद्धतीने घडलेले आहेत. ऑन एन ॲव्हरेज 32 वर्ष लागतात
तुम्हाला $1 million एकदम कासवाच्या गतीने. किती? 32 वर्ष. जर तुम्ही 6%, 7%, 8% जरी इन्व्हेस्ट केलात ना FD मध्ये, इकडे तिकडे लक्ष नाही घातलं ना असं स्टॉक मार्केटमध्ये, तुझ्या पोर्टफोलिओ दाखव, तुमचा दाखवा, सगळ्यांचं मिक्सचर करून मी माझं बनवतो. हे नाही केलं ना तरी पण 32 वर्ष लागतील.